जय शिवराय मित्रांनो, मी नकुल शंकर अगसकर. ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी करा की राव. एका सेकंदाचं काम आहे. आज रविवार होता. मग सगळा दिवस रानातच गेला. आठवडाभर कम्प्युटर पुढे बसून जो थकवा आला होता, तो कुठच्या कुठे गेला. हीच ताकद आहे वावरात. त्यामुळेच म्हणतात, वावर आहे तर पावर आहे. सकाळी सकाळी अशा अंड्याची पोळी खाऊन कोंबडीचा वंश बुडावला. जनावर बांधायचं आहे आमच्या आबांचं रोजचं काम बरं का. ऊन जरा जास्त आहे असं दरवर्षी वाटतं. यावर्षी पण ऊन जरा जास्तच आहे. मग वावराला पाणी पण जास्त लागतं. मग आज मी वावरात पाण्यावर येतो. मित्रांनो, लोकांकडे पैसा लय झालाय पण मानसिक समाधान नाही. कारण माणसाने निसर्गासोबत नातं ठेवलं नाही. पण शेतकरी आज सुद्धा निसर्गाच्या कुशीत राहून त्याचं रक्षण करतोय. त्यामुळे आम्हाला ना कसल्या मेडिटेशनची गरज आहे, ना कसल्या BP शुगरच्या गोळीची. आज पाणी धरताना एक चिमणीचं घरटं दिसलं. त्यात तिची पिल्लं पण होती. मी जवळ गेल्यावर आई घाबरली. पण आम्ही शेतकरी आहे. नांगरताना सापाचं वारूळ दिसलं तरी तोडीत नाही बरं का. प्रत्येक धान्यात या पाखरांचा पहिला वाटा असतो. नागपंचमी, बैलपोळा असे सण आम्ही साजरे करतो. दुपारी लई भूक लागली होती. मग काय मस्त कालवण भाकर दणकून हल्ली. शहरात लोकांना झोप लागत नाही. झोपेच्या गोळ्या घ्यायला लागतात. पण आम्हाला वावरातून दमून आलं आणि भाकरी खाऊन नुसतं हातरुणात पडलो तरी सकाळपर्यंत जाग येत नाही. तर मित्रांनो, निसर्ग आपला सगळं देतो. परंतु तरीसुद्धा तुम्ही त्याच्यावर अन्याय करता. झाडं तोडता, प्रदूषण करता. पण तरी पण निसर्ग तुम्हाला माफ करतो. तुम्ही नुसते पैशाच्या मागं पळताय, पण कोरोनानं दाखवलं पैशाला काय किंमत आहे. तरी मित्रांनो, निसर्गाचा आदर करा, झाडं लावा, पाणी वाचवा.